नमस्कार. अमेरिका अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. इफ यू लाईक प्लीज सबस्क्राईब. आज जी मी गोष्ट सांगणार आहे त्यात काही गोष्ट योगायोगाची आणि काही गोष्ट थोडीशी मेडिकल आहे, पण खास नाही. होप यू लाईक इट. ही गोष्ट झाली त्याला मला वाटतं 30 तरी वर्ष झाली असतील. शनिवारचा दिवस होता आणि सकाळची वेळ होती. साधारण 9 वाजता मी हॉस्पिटलमध्ये किंवा 10 वाजता वगैरे हॉस्पिटलमध्ये जातो राऊंड्स घ्यायला. युजली मला 3 ते 4 तास लागायचे. शनिवारी उपास करतो मी आणि आई बाबा जे होते ते करायचे, त्यामुळे आम्ही करायला सुरुवात केलो. कारण की साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी सगळ्यांनाच आवडते. तर मला एक फोन कॉल आला 8:30-9च्या आधी असायला असेल की मी अमुक बोलतोय, मी सियाटलहून तुमच्या गावाला व्हिजिट करतोय कारण मला काही काम आहे. तर मला तुमच्या साईडला एका माणसाला भेटायचं आहे. मला तुमचा नंबर मी पाहिला तर मिळाला. मला नाव कीर्तने म्हणजे मराठी नक्की कळलं. मी पण मराठीच आहे. तर तुमच्याकडे येऊ का? मी कधी या माणसाला पाहिलेलं नव्हतं, बोललो नव्हतो. तो या जगात आहे, अस्तित्वात आहे हेही मला माहिती नव्हतं. पण म्हटलं ठीक आहे. म्हटलं या केव्हा तुम्हाला भेटायचं? म्हणजे साधारण दुपारी 2 वाजता भेटायचं ठरलं आहे. तर मी तुमच्याकडे येईन, तुमच्याकडे 11-11:30. म्हटलं जरा थोडे उशीर आहे कारण मी हॉस्पिटलमध्ये चाललो आहे. आल्यानंतर बोलू. ते ग्रस्त आले माझ्याकडे आणि मराठीत ऑफकोर्स होते. 12-12:30 आले असतील किंवा काहीतरी. गप्पा सुरू झाल्या. आम्ही खिचडी खाल्ली, बटाट्याची भाजी खाल्ली. तर अपरली यांचा DOT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस होता. तो त्यांनी एका मोठ्या कंपनीला विकला. पण ही स्टील कंटिन्यू टू रिमेन ॲज कन्सल्टंट. आणि त्यामुळे ते मला भेटायला ते इथे आले होते त्यांच्या मॅनेजरला भेटायला. काही नाही, खास गप्पा झाल्या. त्यांच्या मुलांपैकी कोणतरी डॉक्टर होतं वगैरे, बोलणं झालं. त्यांना तो भेटणारा माणूस होता, तो आमच्या साईडला राहायचा म्हणून ते माझ्याकडे आले होते. ते गेले आणि दिवस संपायची वेळ आली. मला रात्री साधारण 12 वाजता एक कॉल आला ICUमधनं, इंटेन्सिव्ह केअर युनिटमधनं. यंग मुलगी, घरी कार्डियाक अरेस्ट झालं म्हणून रिससिटेट करून तिला हॉस्पिटलमध्ये आणली होती. ती रेस्पिरेटरीवरती, ब्लड प्रेशर थोडं कमी होतं म्हणून ऑफकोर्स मला ICU म्हणून कन्सल्ट करण्यात आलं. अर्थात 21 का 22 वर्षाची मुलगी, कार्डियाक अरेस्ट आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, त्यामुळे मला जाणं भागच होतं. मी गेलो. 12:30-1ला पोचलो असेन. तर मनामध्ये पहिल्यांदा विचारत होतो म्हणजे कोकेन वापरला असणार, पार्टी असणार, ड्रग्ज घेतल्यामुळे कार्डियाक अरेस्ट झाली, किंवा मग कुठलं तरी नार्कोटिक्स ज्याने रेस्पिरेटरी आणि कार्डियाक अरेस्ट झाली. आणि त्याने मग 911ला बोलवून आलं. त्यांनी त्यांना रेस्पिरेटरीवरती टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये आणलं. अशा युजली पार्टीमध्ये त्यांचे जे मित्र, बॉयफ्रेंड्स वगैरे 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 लोक असतात ते पळून जातात. ते हॉस्पिटलमध्ये कधीच येत नाही कारण स्वतःचं नाव नको गुंतवायला ना. समजा कोणीतरी नार्कोटिक, फॅन्टनेल किंवा हेरोईन किंवा कोकेन घेतलं आहे, ज्याने हा प्रकार झाला, तर त्यांच्याबरोबर कोण होतं म्हणून पोलीस इन्क्वायरी होणार आणि मग म्हणून ते पळून जातात. मी जेव्हा रूममध्ये गेलो तेव्हा मला धक्का बसला की आईवडील होते मुलीचे आणि तिचा बॉयफ्रेंड जो तिच्याबरोबर होता जेव्हा हा कार्डियाक अरेस्टचा प्रकार झाला तेव्हाची गोष्ट, तो पण तिथेच होता आणि त्याच्याच घरी झालेलं होतं. आणखीन सरप्राईजची गोष्ट म्हणजे की आम्ही ड्रग स्क्रीन करतो युरिनचा. त्यात बार्बिच्युरेट्स, व्हॅलियम टाईप ड्रग्स, झोपायच्या गोळ्या, नार्कोटिक्स, कोकेन, पॉट, स्मोकिंग, कशाचा पत्ता नव्हता. एकही गोष्ट पॉझिटिव्ह नव्हती. या 21-22 वर्षाच्या मुलीला कार्डियाक अरेस्ट का व्हावी? रेस्पिरेटरीवरती होती, अनकॉन्शियस होती आणि लंग्स क्लिअर होते. एक्सरे नॉर्मल होता. त्यामुळे असं नव्हतं की काही न्यूमोनिया झाला आहे, त्यांनी झालं काही का काही. टेम्परेचर नॉर्मल, ब्लड प्रेशर थोडं लो होतं. इंट्राव्हिनस फ्लुइड्स दिले आणि थोडंसं प्रेशर म्हणजे ब्लड प्रेशर वरती आणायला मेडिसिन सुरू केली. फॅमिलीशी बोललो.
आणि ऑर्डर केले काही टेस्ट, त्यातलं एक म्हणजे अल्ट्रासाउंड ऑफ द हार्ट, एकोकार्डिओग्रॅम. 21 वर्षाच्या मुलीमध्ये हार्टचा काही प्रॉब्लेम असा शंकाच नव्हती, पण केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती टेक्निशियन जी करायला आली सकाळी 7-7:30ला, यंग मुलगी होती, त्यामुळे मी त्याच वेळी परत राऊंडला गेलो होतो, जाणार होतो रादर. तिने मला फोन केला, डॉक्टर या बाईचं पंपिंग ॲक्शन 20% का 15% आहे. 15 ते 20% पंपिंग ॲक्शन ऑफ द हार्ट, एक्स्ट्रीमली रेअर. म्हणलं काय झालं काय? अर्थात मी कार्डिओलॉजिस्टला बोलवलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो बॉयफ्रेंड अजून तिथेच होता, घरी नव्हता गेला. आईवडील तिथेच होते, त्यांच्याशी बोललो. त्यांना म्हटलं असं असं झालेलं आहे. मी कार्डिओलॉजिस्टला बोलवतो, मला कारण माहिती नाही. आणि मग ऑफकोर्स कार्डिओलॉजिस्ट आला, त्यांनी पाहिलं. हार्ट अटॅक वगैरे शक्यच नव्हतं, पण त्यांनी काही टेस्ट केल्या वगैरे, आणि हिचं हार्ट फंक्शन 15 ते 20%च होतं. कारण माहीत नाही. रेस्पिरेटर चालू होता, मुलगी अनकॉन्शियस होती. पेनफुल स्टिम्युलायला पण तिचा रिस्पॉन्स नव्हता. ब्रीदिंग स्वतः करू शकेल असं वाटत होतं, पण तसं काही माहिती नाही. मी आईवडिलांना समजावून सांगितलं की हा प्रकार जो आहे, तिला कार्डियाक अरेस्ट झाली, त्यावेळेला ब्रेनला डॅमेज झालं असणार. आपण 3-4 दिवस वाट पाहू. तर 3-4 दिवसामध्ये या मुलीला मेंटली रिस्पॉन्स नाही झाला तर मग आपण पाहू. ऑफकोर्स मी CAT स्कॅन ऑफ द ब्रेन, न्यूरोलॉजी कन्सल्ट हे बोलत होतं. ते लोक आले, त्यांनी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी परत पाहिलं, म्हणाले की मोस्ट लाईकली ब्रेन डेड, तर नथिंग यू कॅन डू. सो कार्डियाक अरेस्टमुळे ब्रेनला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ही 21 वर्षाची मुलगी ब्रेन डेड झाली होती. ड्रग्ज नाही, दुसरं काहीच नाही. त्यामुळे कशामुळे इथं हार्ट मसल वीक झाला काहीच कळत नव्हतं. एक 4-5-6 दिवस गेले, काहीच फरक नाही. न्यूरोलॉजिस्टने सांगितलं की शी इज ब्रेन डेड, नथिंग कॅन बी डन. मी आईवडिलांशी बोललो. तुम्ही विचार करा, आय वॉज टॉकिंग अबाउट विड्रॉल ऑफ लाईफ सपोर्ट. जे काम देवानी करायला पाहिजे त्याची जबाबदारी डॉक्टरांवरती टाकण्यात येते, आणि आपणही डॉक्टर देव नसताना देव असल्यासारखे वागतो. मी त्यांना समजावून सांगितलं. आता याच्यामध्ये एक टेक्निकल भाग असा असतो की करंट लॉप्रमाणे पेशंट किंवा त्याची फॅमिली, पेशंट जर कन्सेंट देऊ शकत नसेल तर, आणि 2 डॉक्टर यांनी जर डिक्लेअर केलं की पेशंटची रिकव्हरी चान्स इज 0 आणि पेशंटला टर्मिनल इलनेस आहे, तर लाईफ सपोर्ट काढता येतो. म्हणजे माझ्या शब्दावरती ज्याला दुसरा एक डॉक्टर दुजोरा देणार आणि फॅमिली ॲड करणार. त्याच्यामध्ये हायरार्की अशी असते की जर पेशंटचं लग्न झालेलं असलं तर स्पाऊस इज द फर्स्ट वन, अनलेस त्यांनी डेझिग्नेट केला असला तर. देन कम्स द पेरेंट्स, देन कम्स द राईट ऑफ द सिबलिंग्स. म्हणजे पहिल्यांदा स्पाऊस, चुकीचं बोललो, नंतर मुलं, मुलं जर नसली तर आईवडील, आईवडील नसले तर मग भाऊ बहीण. मुलांमध्ये सुद्धा जर काही रिटर्न इन्स्ट्रक्शन नसल्या तर 50% + 1, मग 4 मुलं असली तर 2 + 1 तिघांनी ॲग्री व्हायला पाहिजे. 2च असली तर दोघांनी ॲग्री व्हायला पाहिजे. त्यामुळे हा असा काय गोंधळ होतो. पण एनिवे 21 वर्षाच्या मुलीचा विड्रॉल ऑफ लाईफ सपोर्ट मला करणं भाग होतं. आईवडिलांना मी समजवायला गेलो की म्हटलं माहिती नाही काय झालं ते, पण कार्डियाक अरेस्ट झाली आहे. कुड बी अ व्हायरल इन्फेक्शन ऑफ द हार्ट मसल्स. कार्डिओलॉजिस्ट बोलले होते, त्यांनाही काही माहिती नव्हतं. पण विड्रॉल ऑफ सपोर्ट, मी म्हटलं की आमच्या धर्माप्रमाणे ज्याप्रमाणे आपण कपडे बदलतो त्याप्रमाणे आत्मा शरीर बदलतो. त्यांनी मला विचारलं की आर यू हिंदू? म्हटलं यस. तर म्हणे माझा बॉस पण हिंदूच आहे. म्हटलं तुमचा बॉस हिंदू आहे? हो, कारण मी बऱ्याच लोकांना ओळखायचो इथे, पण तो म्हणे इथे राहत नाही, तो सियाटलला राहतो. म्हटलं काय?
मी नाव दिलं त्यांना, म्हटलं मिस्टर अमुक अमुक का? तर म्हणे हो, तुम्हाला कसं माहिती? म्हटलं ते या वीकेंडला तुम्हाला भेटायला आले होते. म्हणे हो. म्हटलं तुम्हाला भेटायला यायच्या आधी ते माझ्या घरी आले होते आणि माझ्याशी बोलून मग तुम्हाला भेटायला आले. योगायोगाच्या गोष्टी. हा माणूस माझ्याकडे कॉल करून येतो काय? ज्याला भेटायला जातो त्याच्या मुलीला कार्डियाक अरेस्टून ते रेस्पिरेटरवरती जाते काय? 21 वर्षाच्या मुलीचं वीक हार्ट आणि त्याचा विड्रॉल ऑफ लाईफ सपोर्ट करायची जबाबदारी माझ्यावर येते. सगळ्याच योगायोग. Thank you for watching. If you like, please subscribe. Have a nice day.